माझे शेजारी, नातेवाईक, राजकीय नेते, मनीषाचे नातेवाईक, पोलीस या सगळ्यांना मी देहत्याग करताना एक वॉर्निंग देतो आहे की त्यांनी माझ्यानंतर माझ्या मिसेसला त्रास देऊ नये. एक तर तिला दीर्घायुष्य आहे, ती जागतिक दर्जाची आहे. तिने काय केलं, तिने काय चुका केल्या, तिच्यामुळे किती संकट आली, काय वगैरे हे सगळे विषय आमचे विषय आहेत, ते माझ्यासोबत चाललेले आहेत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की निव्वळ तत्त्वज्ञान हे लोकांना न कळल्यामुळे गोंधळ झालेला आहे. आणि माझ्या शक्तीचं ब्लँकेट आहे मनीषाच्या भोवती. त्या म्हणजे माझ्या मृत्यूनंतरसुद्धा ते तिच्यासोबत राहणार आहे. तर तिला छळलं तर तुम्हाला धक्का बसणार. मी तुला आणि हे 30 वर्षात सिद्ध झालेलं आहे. ज्यांनी मला त्रास दिला, स्वामीजींनी त्यांच्या शक्तीने ते कार्यक्रम केलेलं. मी फार दुबळा माणूस आहे, माझी काय अवकात पण नाही, लायकी नाही. एवढ्या मोठमोठ्या लोकांनी भेटणं, बोलणं आणि एवढ्या लोकांना धक्के बसणार. ज्यांनी मला बर्बाद केलं, हमले केले, त्याची मुलाबाळांचं काय झालं, त्यांचं काय झालं, ते फार मोठा डेटा आहे तो सगळा. तर आता हा प्रयोगाचा दुसरा भाग आहे. मी चाललो आहे आणि मनीषाला फार मोठी शक्ती मिळणार आहे, तिला आनंद मिळणार आहे, तिला माझा संपर्क राहील. तिला माइंड ट्रेनिंग मी दिलेलं आहे, तिच्या चोका सगळ्या पोटात घेतलेल्या आहे. आणि पोलिसांना सगळ्यांना सांगितलं की तिची तक्रार वगैरे घेऊ नका माझ्या विरुद्ध वगैरे, किंवा माझ्या विरुद्ध असेल तर काय करणार आहे, माझ्या बाजूने मी हरवलं गेलो वगैरे वॉट एव्हर निघून गेल्यानंतर, कारण मी अनट्रेसेबल राहणार आहे. डायरेक्ट बातमीच येईल सगळीकडे की मी देहत्याग केला म्हणून. तर माझं म्हणणं एकच आहे की माझा राग तिच्यावर आता काही काढू नका. स्वामीजींनी शेवटचं आव्हानच केलं होतं की माझ्याबद्दल जो राजकीय लोकांचा राग आहे, मी शरद पवार बाकीच्या लोकांचा, तो तुम्ही मनशक्ती केंद्रावर काढू नका. आणि ते मग मान्य केलं सगळ्यांनी. सुधाकर नाईकांनी पण समजूत काढली पवारांची की बाबा हा विषय स्वामीजींचा होता. तर आश्रम पुढे मग घाबरूनच राहिला, दमूनच राहिला सगळ्यांना. तर मनीषाने पण आपापली तडजोड करून घ्यावी, सगळ्यांशी जुळून घ्यावं, प्रेमाने वागावं आपले पेशंट वगैरे वगैरे. आणि माझा सहवासाचं तिला खूप सवय झालेली आहे. आम्हीसुद्धा स्वामीजी गेल्यानंतर 19 नोव्हेंबरला 200 लोकांचं शिबिर होतं. आम्ही ते शिबिर पूर्ण व्यवस्थित पार पडलं, कुठे डिस्टर्बन्स नाही, रडारडी नाही, काही नाही, काय नाही. मनीषा खूप बाबावेडी आहे, म्हणजे बाबा नसतील तर म्हणजे, पण जेव्हा बाबा गेले तेव्हा ती शांतपणे तिने ॲक्सेप्ट केलं. तर ती माझं जाणं पण ॲक्सेप्ट करेल. ती फार स्ट्रॉंग लेडी आहे आणि तिला सगळ्या माझ्या आठवणीपेक्षासुद्धा माझी शक्ती तिला जाणवत राहील. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सावध करतो की तिला त्रास दिला तर तुम्हाला फटका बसणार. ही काही धमकी नाही आहे, हे वास्तव आहे, आध्यात्मिकदृष्ट्या प्रूव्ह झालेलं वास्तव आहे माझ्या केसमध्ये, आणि ते तिच्या केसमध्ये प्रूव्ह होणार. तिला दीर्घायुष्य आहे, जगभर जाणार ती, तिचं नाव होणार आयुर्वेदा वगैरे वगैरे. पण ते माझं जे माइंड आहे, माझं जे कॉन्शियस ॲप्लिकेशन आहे, ॲप आजकाल मोबाईल ॲप असतं ना, तसं एक स्पेशल ॲप त्यासाठी तयार केलेलं आहे, ते तिच्या मागे असणार आहे. तर सावध राहा, मनीषाला त्रास देऊ नका, तुम्हाला बुमरँग होईल.